तर आज संक्रांत आहे. संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. डाळ शिजत ठेवल्या, आमच्याकडं पुरणपोळ्या बनवतात. डाळ शिजत ठेवल्या आणि कणिक मळून घेते. मग कणिक मळून थोडीशी पाण्यात भिजत ठेवली का नाही थोडा वेळ, म्हणजे ती चांगली होते बघा. थोडा वेळ ठेवायची आणि अशी मळायची एकदम घट्ट आणि पाण्यात भिजत ठेवायची. पाण्यात भिजत ठेवल्यानंतर एकदम छान पोळ्या होतात. तेलावरच्या करतात ना आमच्या इथं पोळ्या, त्याच्यामुळं अशी आयडिया करून बघा. एका दिवशी खूप छान पोळ्या येतात बघा. आणि मग कणिक भिजत ठेवली आणि माझं दुसरं बाहेरचं काम तसंच राहिलेलं. म्हटलं गोठ्याकडे जायचं आहे. आज जनावरांचं रुटीन तुम्हाला दाखवते. आज सकाळी 2 जनावरं बाहेर बांधले, एक आतमध्ये आहे, त्याची धार काढायची आहे म्हणून. हे आता राणी आमची हिला वैरण टाकले आणि त्याच्या शेजारी हरण्याला पण थोडंसंच टाकते, कारण त्याला जास्त टाकलं तर ते खराब करून टाकते म्हणून. आणि आत शिंगूर आहे बघा, हे शिंगुराचे धार काढायचे. धार काढून मग त्याला पण बाहेर बांधते. मग आज उशीरच झाला सगळ्या कामाला, मुलांना सुट्टी असल्यामुळे. आज धार काढते आता शिंगरूची. आणि भक्तीच्या पप्पाने अजून एक मेंबर आणले आहे बघा आमच्या घरात. आता नवीन आणले आहे, छोटा असतानाच आणले. 8-10 दिवस झाले असतील त्याला आणून. तर त्याला पण दूध पाजावं लागतं आता, हे जास्तीचं काम आहे. मग ते सकाळ सकाळी ओरडायला सुरुवात करतं, सकाळपासून ओरडत असतं दूध प्यायसाठी. दूध पिल्यानंतर मगच शांत बसतं बघा. असं तर त्याला लहान असल्यामुळे त्याला ही सवय आहे सगळी. नंतर आत्याने मी पुरणपोळ्या बनवल्या आणि सगळं काम झाल्यानंतर मग पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर मग देवाचं करायचं होतं, सुगड वगैरे पुजायची. तर चला बाय.